महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अभिमानास्पद गोष्टींपैकी एक म्हणजेच युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये नोंद झालेला किल्ला. निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला, इतिहासाच्या अनेक महत्त्वाच्या घटनांना साक्ष देणारा गड म्हणजेच आपला लोहगड. लोखंडसारखा मजबूत आणि अभेद्य असलेला हा गड, निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि पावसाळ्यात तर जणू स्वर्गातच आल्यासारखा भासणारा हा गड आज अनेक पर्यटकांचे आकर्षक केंद्र ठरलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी रसिक पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत एक ऐतिहासिक ठिकाणी ज्याचं नाव आहे लोहगड फोर्ट. तर आज आपण लोहगड फोर्ट पूर्णपणे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. तर हा फोर्ट महाराष्ट्रामधील एक वेल मेंटेन किल्ला असा मानला जातो, कारण या फोर्टची तटबंदी आणि पायऱ्यांची रचना ही सुव्यवस्थित आहे. चला तर मग आता आपण एक्सप्लोर करूया लोहगड फोर्ट. तर मित्रांनो, आता आपण लोहगड फोर्टच्या बेस पॉईंटला येऊन पोचलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणाहून आता आपल्याला वरती जायचं आहे. तर या गडाचा टायमिंग आहे सकाळी 9 ते 5. या वेळेत तुम्ही केव्हाही या गडावरती व्हिजिट करू शकता. सोपे असून हा गड पुण्यापासून फक्त 65 किलोमीटर तर लोणावळ्यापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी जवळची रेल्वे स्टेशन म्हणजेच माळवणी स्टेशन. तेथून तुम्ही रिक्षा करून गडावरती येऊ शकता. 5 मिनटं वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक तिकीट घर दिसेल. इथून आपल्याला तिकीट काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता वेल प्रिंटेड असं आपल्याला एक तिकीट मिळतं. पर माणसी 25 रुपये आकारले जातात आणि जर विदेशी असतील तर त्यांच्याकडून 300 रुपीज घेतले जातात. तर चला आपण इथून वरती जाऊ. सह्याद्रीच्या रांगेत सुमारे 3389 फूट उंचीवर असलेला हा किल्ला. या किल्ल्यावरती अनेक राजवटींनी साम्राज्य केलं, पण लोहगड मात्र ताठ मानेनं उभा राहिला. इसवी सन 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मराठा साम्राज्यात आणला, पण पुरंदरच्या तहामध्ये 1665 मध्ये हा गड आपल्याला मुघलांना द्यावा लागला. त्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांनी हा गड 1670 साली आपल्या मराठा साम्राज्यात पुन्हा आणला. त्याच वर्षी महाराजांनी सुरत मोहिमेनंतर मिळालेला खजिना याच किल्ल्यावरती आणून ठेवला होता. म्हणूनच लोहगड हा महाराजांसाठी रणनीतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा गड असा मानला जातो. तर मित्रांनो, काहीच मिनिटाच्या अंतराच्या चढाईनंतर आपण आलो आहे तर पहिल्या दरवाजामध्ये, ज्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी वेल मेंटेन्ड असा हा दरवाजा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यामध्ये गणेशजीची मूर्ती आहे. त्यामुळे या दरवाजाला गणेश दरवाजा असे संबोधले जाते. दरवाजातून आत आल्यानंतर तुम्हाला भक्कम असे दरवाजे पाहायला मिळतात. या दरवाजांना लोखंडी खेळ असे आहेत. तर या खेळांचा वापर म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा युद्ध होत होतं आणि हाती वगैरे यांचा मारा बसवून दरवाजा तुटू नये यासाठी हे सुरक्षिततेसाठी हे खेळ बसवले जात असत. पाहू शकता बरोबर दरवाजाच्या मागं एक अशी मोकळी जागा आहे. तर याला देवडी असे म्हणतात. तर या ठिकाणी जे सैन्य असते ते तिथे वास्तव्य करून या दरवाजाचं रक्षण करत असे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रूम अशी आहे आणि या ठिकाणी सुंदर असं दृश्य दिसतं.
आय थिंक या ठिकाणचा वापर ते टेहाळणीसाठी करत असतील. तर तुम्ही या तटबंदींना इथे बारीक बारीक होल पाहत असाल. आणि वरून जरी पाहिला तर पायऱ्या ह्या झिगझॅग प्रकारे आहेत, म्हणजे सैन्य डायरेक्ट दरवाजावरती वार करू शकणार नाही यासाठी महाराजांनी केलेली ही युक्ती होती. आणि जे होल आहेत त्या होलमधून जरी दुश्मनाने आक्रमण केले तरी त्यांच्या अंगावरती तेल किंवा गरम पाणी सोडण्यासाठी ते होल असत. या बुरुजच्या बाजूने आपल्याला एक वाट पाहायला मिळते. चोर दरवाजा दोन्ही बाजूला भक्कम अशी तटबंदी आणि त्यामध्ये बसलेला हा नारायण दरवाजा. ठिकाणाहून आपल्याला विसापूर किल्ला दिसतो, पण आता धुक्याच्या कारणानं आपल्याला तोही दिसत नाही आहे. तर आता आपण हनुमान दरवाजापाशी आलो आहोत. तुम्ही पाहू शकता खाली जसे गणेश दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणेशाची मूर्ती होती, तसेच या ठिकाणी हनुमान दरवाजाच्या दोन्ही बाजूला हनुमानची मूर्ती आहे. त्यामुळे या दरवाजाला हनुमान दरवाजा असं संबोधलं जात होतं. चला तर आता आपण इथून पुढे जाऊ. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लाकूड बघा दरवाजाचं. पूर्वीच्या काळातील लाकूड आहे. या ठिकाणी कडी आहे आणि हे टोकदार हत्यार बसवलेलं आहे. गणेश दरवाजातून आत येताच, लोहगड भूमीवरती पाऊल ठेवताच आपल्याला प्रथम जे आकर्षित करतं ती म्हणजे एक भक्कम आणि सुरेख वास्तू. काळाच्या प्रवाहातही जी आपल्या सौंदर्याचं आणि मजबूतीचं दर्शन घडवत उभी होती. या मुख्य वास्तूपासून थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एक जुनं सभागृह. आज ते मोडकळीस आलेल्या स्थितीत असलं तरी त्यांच्या पायऱ्या पाहून त्या काळात इथे झालेल्या बैठका, नियोजन आणि चर्चा सहज डोळ्यासमोर उभं राहून जातात. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी महादेव मंदिरच्या बरोबर बॅक साईडला तुम्ही पाहू शकता त्र्यंबक तलाव. या तलावाला पायऱ्या सुद्धा आहेत आतमध्ये जाण्यासाठी. गडावरती आपल्याला छोट्या छोट्या तलावांचे दर्शन घडते. त्यापैकी एक तलाव येथे तुम्ही पाहू शकता. त्याच्याच बाजूला आपल्याला पिण्याच्या पाण्याची टाकी पाहायला मिळते. हे पाणी अतिशय स्वच्छ असून आजही पर्यटक या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. मित्रांनो, या ठिकाणी एक छोटीशी पाण्याचा टाका आहे आणि या ठिकाणी खूप सारे छोटे मासे आहेत. मग तुम्हाला मी सेल्फी स्टिक पाण्यामध्ये घालून दाखवतो.
आपण विंचूगडापाशी आलेलो आहोत, पण पावसाच्या कारणामुळे हा विंचूगडा जाण्यासाठी आता बंद केलेला आहे. तर या कड्याला विंचूकडा असं का म्हटलं जातं, कारण या किल्ल्याचा आकार हा विंचूसारखा असून आणि हा जो पूर्ण लांब असा कडा आहे, हा कडा एका विंचूची जशी टेल असते म्हणजे शेपूट जशी असते त्याप्रमाणे हा कडा आहे. त्याच्यामुळे या कड्याला नाव विंचूगडा असे पडले आहे. तर आता आपण आहोत 16 कोणी तलावाजवळ. 16 कोणी तलाव म्हणजे या तलावाला 16 कोपरे आहेत, यासाठी या तलावाला 16 कोणी तलाव असं म्हटलं जातं. तसेच या तलावातील पाणी बाहेर आणण्यासाठी या ठिकाणी पायऱ्यांची सुद्धा सोय केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ड्रोन उडवण्यासाठी परवानगी देत नाही आहेत. खूप रिक्वेस्ट करून पाहिलं, पण त्यांनी परवानगी न देत असल्यामुळे आपल्याला ड्रोन उडवता येणार नाही आज. आता आपण आलेलो आहोत लक्ष्मी कोटीच्या ठिकाणी. ही जागा इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहे, कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवरती हल्ला केला होता, तेथून जो खजाना आणला होता तो खजाना या लक्ष्मी कोटीमध्ये ठेवण्यात आला होता. चला आता मी तुम्हाला दाखवतो लक्ष्मी कोटी आतून कशी होती ती. तर मित्रांनो, आता माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता, ही आहे घोड्याची पागा. आता हे बंद आहे, त्याच्यामुळे आपल्याला आत जाता येत नाही आहे. तर घोड्याची पागा म्हणजे या ठिकाणी पूर्वीच्या काळी घोडे बांधले जात होते, म्हणून याला घोड्याची पागा असे म्हटले जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी काही राजमहालांचे अवशेषसुद्धा पाहायला मिळतात. आता ते उद्ध्वस्त आहेत, पण या ठिकाणी फक्त पाया आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, लोहगड फोर्टचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.